गेल्या 25-30 वर्षापासून आमच्या या कल्याणनगर वडगाव शहरी भागातील जॉगर्स पार्क ग्रुप हा खरं तर आमचा एक अचानक मैत्री अशी लवकर होत नाही. कारण मी गेल्या मित्र झाले तर आपल्या शाळेतले किंवा एखादा कॉलेजचा ग्रुप तोच ग्रुप असतो, पण जॉगर्स पार्क हा ग्रुप आम्ही कल्याणनगरला वॉकिंग करताना एक वेगळ्या व्यवसायातील, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील त्या ठिकाणी लोक एकत्र येऊन एक जॉगर्स पार्क ग्रुप झाला आणि तो ग्रुप एवढा छान झाला. त्याच्यामध्ये सर्वात लहान तर मीच असेल, म्हणजे 70-80 वर्षापर्यंतचे युवक म्हणलं तर चालेल असे अनेक चांगले लोक त्या जॉगर्स पार्क ग्रुपमध्ये आहेत. दरवर्षी वाढदिवसाला सकाळी न चुकता मी त्या ठिकाणी 8:30 ते 10:30 मी खास त्यांच्यामध्ये हसण्यामुळे आपलं जीवन हे वाढतं आणि त्यासाठी त्या जॉगर्स पार्क ग्रुपमध्ये जात असतो. माणूस किती बिझी असेल, किती व्यापात असेल, पण त्यांना मित्रांची गरज लागते. तसा एक जॉगर्स पार्क ग्रुप हा दरवर्षी मला आठवणीने केक कट करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवतो आणि मी आवर्जून त्या ठिकाणी जातो. तसंच दिवसभर आमचा वाड्या कॉलचा ग्रुप असेल, नगररोड कट्टा असेल, या भागातील वेगवेगळ्या ग्रुपचे लोक आणि वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, खासदार, आमदार सर्वांच्या शुभेच्छा सकाळपासून येतात. त्यामुळं मला सुद्धा एक या शुभेच्छातून काहीतरी आपण पण समाजाचं काय देणं लागतो. त्यासाठी मी यावर्षी आपण 50 मुलांना 11वी जेई, नीट आणि सीईटी असे 30 मुलं आपण मोफत या ठिकाणी शिकवतोय. 9वीच्या पण 10 मुलांना आम्ही यावर्षी मोफत क्लाससाठी यावर्षी 1 वर्षाची फी आपण या ठिकाणी आपण मोशन एज्युकेशनच्या माध्यमातून सुरू केलेले आहे. आणि या ठिकाणी या माझ्या सर्व मित्रपरांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी चित्रकार, व्यंगचित्रकार आणि पत्रकार मुकीम तांबोळी. आज आमच्या नितीन भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य, त्यांचं सामाजिक जे काही त्यांचे संबंध आहेत लोकांशी आणि त्यांनी शिक्षणामध्ये जे काही कार्य सुरू केलेलं आहे त्याला अजून प्रगतीपथावर ते नेवत ही माझी इच्छा आहे. आज सकाळपासून इथे रीग लागलेली त्यांना शुभेच्छा द्यायला आणि प्रत्येकाचं ते हसत आणि प्रफुल्लित मनानं सगळ्यांचं स्वागत करतायत. ही फार चांगली गोष्ट आहे आणि यापुढेही त्यांना असंच यश, लोकांशी संबंध आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना भरभराटीने कार्य करण्याची प्रेरणा मिळो हीच माझी शुभेच्छा. धन्यवाद.